अतिशय गंभीर आणि चिंताजनक घटना समोर येत आहे। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून पत्रकारांचा अवमान करण्यात आला आहे। यामुळे भोकर तालुका पत्रकार संघातून जाहीर निषेध करण्यात आला आहे। भोकर येथील गणराज्य रिसॉर्ट सभागृहात माजी उपमुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण हे उपस्थित होते। बैठकीदरम्यान काही पत्रकार उपस्थित होते, मात्र यावेळी खासदार अशोक चव्हाण संतापले आणि ध्वनिनिरपेक्ष कारणावरून पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले। त्यांनी एक नाही 2 वेळा तर 3 वेळा पत्रकारांना बाहेर जाऊन हटवण्याची सूचना दिली। अशोक चव्हाण यांनी या बैठकीत अत्यंत अप्रतिसाद दिला आणि पत्रकारांच्या कामांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पत्रकारांमध्ये असंतोष निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर भोकर तालुका पत्रकार संघाने खासदार अशोक चव्हाण यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे। या घटनेमुळे पत्रकारांनी एकत्र येऊन जाहीर निषेध करत संबंधित लोकप्रतिनिधींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या घटनेला समाजात वाईट प्रतिसाद मिळाल्यामुळे पत्रकार संघाने यापुढे अशी घटना होऊ न देण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। पत्रकार एकजुटीचा हम सब एक है, हम सब एक है। 25 जानेवारी रोजी गणराज रिसॉर्टवर पाणी पुरवठ्याच्या संदर्भात, पाणी टंचाईच्या संदर्भात आमदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती। सर्व अधिकारी, सरपंच त्या ठिकाणी उपस्थित असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेले। आमच्या भोकर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करणारे या राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आमच्या पत्रकाराचा अवमान केलेला आहे। त्यांनी जाहीररित्या लाऊडस्पीकरमधून पत्रकारांनी बाहेर जावे म्हणून आव्हान केले आहे। एकदा सोडून दोनदा आव्हान करून त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल लोकशाहीच्या 4था आधारस्तंभाचा अवमान झालेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार अशोकराव चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मार्फत राज्यपालांना इथे निषेधाचं निवेदन सादर केलेलं आहे आणि पत्रकाराची एकजूट काय असते हे यामधून आम्ही दाखवलेलं आहे। आपल्या तालुक्यातील पाणी टंचाईची आढावा बैठक गणराज रिसॉर्टमध्ये होत असल्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। मी, राजेश वाघमारे, आदरणीय बाबूराव पाटील, शंकर कदम आम्ही तिथे जाऊन बसल्यानंतर बैठक सुरू झाली। बैठक सुरू झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आज इथे काही आमचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी उपस्थित दिसत आहेत, त्यांनी बैठकीतून बाहेर जावं। असं एकाच वेळा नाही तर 2 ते 3 वेळा त्यांनी म्हटल्यानंतर आम्हाला बाहेर यावं लागलं। आम्ही 4 जणच त्या मीटिंगमध्ये होतो, मात्र बाहेर ऐकाने 10 ते 20 लोक आमचे सगळं ज्येष्ठ मंडळी होती। ते म्हणाले आम्हाला की एवढा अपमान बैठकीमध्ये झाल्यानंतर तुम्ही सहन करता काय? हे शब्द ऐकून सर्वजण एकत्र आले आणि आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला। आणि लोकशाहीमध्ये जेव्हा चांगल्या बातम्या देण्यासाठी आमची गरज पडते आणि एखाद्या मीटिंगमध्ये ही काय गुप्त बैठक नव्हती, सर्वसामान्य माणसाची, प्रत्येक गावच्या सरपंचाची बैठक होती, तिथं आम्हाला नको का म्हटलं, या विषयावर सर्वांचं एकमत झालं आणि आम्ही राज्यपालाकडे आज निवेदन देऊन खासदार अशोकराव चव्हाण यांचा निषेध केला। जाहीर निषेध। बैठकीतून आपल्याला पत्रकाराला काढण्याचे काय कारण असू शकते? कारण माहीत नाही, गुप्त काय आहे आम्हालाही कळालं नाही। जेव्हा आम्ही आजपर्यंत ज्या बैठकांना जात होतो तेव्हा अशोकराव अगोदर विचारत होते आले काय पत्रकार मंडळी। आज आम्हाला आश्चर्यच वाटलं की निघून जा बाहेर का म्हणतात। काही गुप्त बैठक घ्यायची होती का, अधिकाऱ्यांना गुप्त सांगायचं होतं की काय करायचं होतं, हे काय आम्हाला समजलं नाही। मात्र आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत की साहेबांना 1 वर्ष पत्रकारांची गरज, निवडून यायला सुद्धा पत्रकारांची गरज, सगळ्या विकास कामाच्या लोकपर्णासाठी पत्रकाराची गरज। आणि आता पत्रकाराला बाहेर काढण्याचा उद्देश काय होता? बाजूच्याच मतदारसंघामध्ये काल राजेश पवारच्या मतदारसंघामध्ये जनता दरबार होता। काल व्हिडिओ चालू असताना जनता दरबार घेतला आणि आज बंद खोलीमध्ये काय होतं? असं काय गुत्तेदारासोबत लागेदोरे होते की काय होतं? पत्रकाराचा निषेध करायचा मेन उद्देश काय होता? ही अत्यंत गंभीर आणि अनुचित घटना असल्याने पत्रकार संघाने या प्रकाराला तोंड देण्यासाठी एकजूट केली आहे।
पत्रकारांचा अवमान करणारे वर्तमानधारक लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही आपल्याला याबद्दल अधिक अपडेट्स देत राहू.